भक्तवर्यमिह भूरि करुणया पाहि भारती तीर्थम। भक्तवर्यमिह भूरि करुणया पाहि भारती तीर्थम, पाहि भारती तीर्थम। नमस्कार. भागवत संहिता वाचनामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आणि आपणा सर्वांना साष्टांग दंडवत. ध्यान श्लोकाला मी सुरुवात करते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना माझा साष्टांग दंडवत. कस्तुरी तिलकं ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुः करे कंकणम् सर्वांगे हरिचंदनौ सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभाः कथाः। तत्रैव गंगा यमुना त्रिवेणी गोदावरी सिंधु सरस्वती च सर्वाणि तीर्थानि वसन्ति तत्र यत्राच्युतोदार कथा प्रसंगः। वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। चिन्तासन्तानहन्तारो यत्पादाम्बुजरेणवः स्वीयानान्तान् निजाचार्यान् प्रणमामि पुनः पुनः। नमस्ते भगवन् व्यास वेदशास्त्रार्थकोविद ब्रह्म विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारद एतत् कथा प्रकाशेन मदज्ञानौ विनाशय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री भगवते गोपाल कृष्णाय नमः। श्री नारदादि भागवतेभ्यो नमो नमः। नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे मुरली गान विनोद वेदस्तुत भूपाद बरहीनि बरहा पीड नटनाटक फणि क्रीड वारिज भूषाभरण राजीव रुक्मिणी रमण जलरूह दलरि भनेत्र जगदारंभक सूत्र पातक रजनी संहर करुणालय मामुद्धर
अघबत क्षय कंसारे केशव कृष्ण मुरारे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे बोला गोपाल कृष्ण भगवान की जय। आपला पंचम स्कंध चालू आहे आणि पंचम स्कंधातले 13 अध्याय आपले पूर्ण झालेले आहेत आणि आज आपण 14व्या अध्यायाकडे वळणार आहोत। या 14व्या अध्यायामध्ये संसार रूप अरण्याचे स्पष्टीकरण केलेले आहे। शुकाचार्य शुकमुनी परीक्षित राजाला काय म्हणतायत काय सांगतायत ते आपण यात बघणार आहोत की हे संसार आपला जो आहे गृहस्थाश्रम जो आपण घेतलेला आहे हा संसार म्हणजे एक अरण्य आहे। जसं काही पुरंजनी आणि पुरंजन आख्यान आपण बघितलं त्यात पण या देहरूपी नराला नवद्वार असल्याचं सांगितलं होतं आणि देह म्हणजे एक नगर आहे असं म्हटलं होतं। या नगरीची ही 9 द्वार आहेत। तसं आपला हा संसार आहे हे एक वन आहे असं रूपक इथे त्यांनी घेतलेलं आहे। अरण्य आहे असं रूपक घेतलेलं आहे। त्यामुळे अरण्यात गेल्यानंतर काय काय त्रास होतात तसे आपल्या देहात आपण वासनांच्या मध्ये गुंतलेलो असलो की आपल्याला कोणते कोणते त्रास होतात त्या वासना का निर्माण होतात सत्व रजतम गुण हे आपल्यावर कसे कार्य करतात प्रभाव टाकतात याचं वर्णन आपण या सगळ्या संसार रूप अरण्याच्या स्पष्टीकरणामध्ये बघणार आहोत। स हो वाच म्हणजे स म्हणजे शुकाचार्यांना म्हटलेलं आहे ते काय म्हणतायत ते आपण बघूया। इथे आता परत पद्य नाहीये तर गद्य आहे आणि गद्य म्हणजे धडा वाचल्यासारखं आपण वाचणार आहोत। ये एष देहात्म मानिनां सत्वादी गुण विशेष विकल्पित कुशला कुशल समवहार विनिर्मित विविध देहावलिभिर वियोग संयोगाद्यनादि संसारानुभवस्य द्वारभूतेन षडीन्द्रिय वर्गेण तस्मिन् दुर्गाध्ववद सुगमे ध्वन्यापतित ईश्वरस्य भगवतो विष्णोर वशवर्तिन्या मायया जीवलोकोऽयं यथा वणिक् सार्थोर्थ परस्वदेह निष्पादित कर्मानुभव श्मशानवद शिवतमायां संसाराटव्यां गतो नाद्यापि विफल बहुप्रतियोगे हस्तत्तापोपशमनी हरिगुरुचरणारविंद मधुकरानुपदवीम वरुंदे यस्यामुहवा एते षडींद्रिय नामान कर्मणा दस्यव एवते। मोठच्या मोठं एक वाक्य म्हणजे जणू काही पहिला श्लोक किंवा पहिलं आपलं पॅराग्राफ त्यांनी दिलेला आहे। त्याचा अर्थ काय आहे ते आपण बघूया। शुकाचार्य परीक्षित राजाला काय म्हणतायत ते बघूया। ते म्हणतायत की देहाभिमानी जीवांच्याकडून सत्वांच्या गुणांच्या भेदामुळे शुभ अशुभ आणि मिश्र अशी 3 प्रकारची कर्म होत राहतात। म्हणजे आपल्याकडनं कर्म तर होत राहतातच। आता ती कर्म त्या कर्मानीच निर्माण केलेल्या अनेक प्रकारच्या शरीरांशी होणारा जो संयोग वियोगादी रूप असणारा अनादि संसार जीवाला प्राप्त होतो त्याच्या अनुभवाची मन आणि 5 ज्ञानेंद्रिये ही 6 दारे होत। जसं आपण पुरंजन आख्यानात बघितलं की संपूर्ण देह नगरीला 9 द्वार आहेत। त्यातली 7 ही आपल्या वरतीच वरच्या शरीरामध्येच आहेत। कानाची 2 भोक डोळ्याची 2 भोक नाकाची 2 भोक 6 आणि मुख हे 7 द्वार आहेत आणि खाली गुदद्वार आणि मलद्वार मूत्रद्वार ही अशी 9 द्वार आहेत। इथे आपल्याला तेच सांगतायत की कर्मामुळे केलेल्या कर्मामुळे
आपला अनेक प्रकारच्या शरीराशी संयोग होतो. केलेली कर्म जशी आहेत, सात्विक आहेत, राजस आहेत की तामस आहेत की आणि त्याच्यामुळे जो आपल्याला इतर देहांची होणारा संयोग वियोग आहे किंवा ज्या संसाराला किंवा जो जीव आपल्याला त्या कर्मामुळे प्राप्त होतो, आपण म्हणतो मनात त्वाचिरे पूर्व संचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले. मना हे मना, समर्थ रामदास स्वामी मनाला ज्या वेळेला उपदेश करतायत त्यावेळेला ते म्हणतात, हे मना तुझ्या शरीराने किंवा तुझ्या मनाने संकल्प विकल्प करून जे पूर्व संचित करून ठेवलेलं आहे, पूर्वी तू जी काम करून ठेवलेली आहेस, कर्म करून ठेवलेली आहेस, त्याचं जे फळ आता तुला भोगावी लागतायत. पूर्वी म्हणजे आपल्या ह्या कालखंडापूर्वी, जर आपण आता या देहात आहोत, वयाची 60, 65, 70 जे काय आपलं वय असेल, त्यापूर्वी या जन्माला आल्यानंतर सुद्धा आपली झालेली कर्म आणि त्याही मागे आपल्याला आपल्या जन्माच्या आधीचं माहिती नाहीये. आपले अनेक जन्म आधी झालेले आहेत आणि त्या जन्मांमधनं सुद्धा आपण जी कर्म केलेली आहेत त्या कर्मांची फळं सगळीच्या सगळी आपण भोगलेली नाहीयेत. तर त्यातल्या काही कर्मांचं फळ सुद्धा आपल्याला आता भोगावं लागतं. म्हणून म्हटलेलं आहे की मनात त्वाचिरे पूर्व संचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. इथे सुद्धा शुकमुनी आपल्याला तेच सांगतायत की कर्मानीच निर्माण केलेल्या अनेक प्रकारच्या शरीरांशी होणारा जो संयोग आणि वियोगादी रूप असणारा अनादी संसार जीवाला प्राप्त होतो, त्याच्या अनुभवाची मन आणि 5 ज्ञानेंद्रिय ही 6 द्वारे होत. आता तो जो अनुभव आपण घेतो, त्या कर्मफळाचा जो अनुभव घेतो, तो आपण आपल्या पुन्हा मनाने घेतो आणि 5 ज्ञानेंद्रियाने घेतो, किंवा ह्या 5 ज्ञानेंद्रिय आणि मनाने केलेले संकल्प विकल्प ह्याच्यामुळेच आपल्याला ते कर्मफळ आता अनुभवाला येतं किंवा भोगावं लागतं किंवा उपभोगायला मिळतं. आता गीतेमध्ये सुद्धा 17व्या अध्यायात दुसऱ्या श्लोकात म्हटलंय, त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेतितां शृणु. तिथे भगवान अर्जुनाला म्हणतात, माणसाची जी आहे शास्त्रीय संस्कार रहित केवळ स्वभावतः उत्पन्न अश्रद्धा ही 3 प्रकारची असते. आता ही श्रद्धा त्रिविधा भवती श्रद्धा असं जे म्हटलेलं आहे भगवंतानी, ती त्रिविधा म्हणजे काय, सत्व रजतम या 3 प्रकारची जी श्रद्धा आहे ती माणसाची शास्त्रीय संस्कार रहित केवळ स्वभाव जो आहे, म्हणजे आत्ताच्या संस्काराचा त्याच्याशी काही संबंध नाही, स्वभावता निसर्गता म्हणजे आधीपासून आपल्या मनावर जे संस्कार झालेले आहेत या जन्मी किंवा पूर्व जन्मी सुद्धा, त्या पुढे भगवंत म्हणतायत की अनंत जन्मांच्या कर्माच्या संचितामुळे सात्विकी राजसी चैव तामसी चेतितां शृणु देहिनां सा स्वभावजा. देहामध्ये जे झालेले आहेत ते अनंत जन्माच्या कर्मांच्या संचितामुळे किंवा त्या पूर्वीच्या संस्कारांमुळे उत्पन्न झालेली ही श्रद्धा ही स्वाभाविक श्रद्धा मानली जाते. आणि ही स्वाभाविक श्रद्धा या सात्विक, राजस आणि तामस गुणांमुळे होत असते किंवा त्याच्याप्रमाणे आपला स्वभाव किंवा प्रकृती असं आपण म्हणतो, ते पुरुष आणि प्रकृती, ही प्रकृती सुद्धा सात्विक, जसे त्रिगुण आहेत तशी प्रकृती आहे, ती सुद्धा सात्विक प्रकृती आहे, तामस प्रकृती आहे आणि राजस प्रकृती आहे. आणि या प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे आहेत, ती स्वभावता बनलेली असते. इथे सुद्धा आपल्याला पुन्हा पुन्हा शुकाचार्य तेच सांगतायत की त्यांना अधीन होऊन, म्हणजे त्या इंद्रियांना आणि त्या मनाला अधीन होऊन, त्या मायेच्या, इंद्रियांच्या आणि मनाच्या मायेच्या अधीन होऊन हा जीव समूह जो असतो तो वाट चुकून भयंकर वनात भटकत धनलोभी व्यापाऱ्याप्रमाणे भगवान विष्णूंच्या आश्रयाने राहणाऱ्या मायेच्या प्रेरणेने निबिड अरण्याप्रमाणे दुर्गम असणाऱ्या वाटेनी जात स्मशानाप्रमाणे अत्यंत अशुभ असणाऱ्या संसार वनात जाऊन पोचतो. तर आपण ह्या गृहस्थाश्रमात किंवा या संसार वनात का येऊन पोचतो? कारण आपल्यालाही त्या संसाराची ओढ इंद्रियांमुळे वाटत असते.
भगवंतांच्या मायेचं आवरण आपल्या मनबुद्धीवर पडलेलं असतं आणि अनेक जन्मांच्या कर्मानुसार आपल्याला जी प्रकृती मिळालेली असते ती प्रकृती आपल्याला अधिराज्य आपल्यावर गाजवते आणि आपण या स्मशानाप्रमाणे असलेल्या दुर्गम असणाऱ्या संसार वनात जाऊन पोचतो. तेथे भटकत असताना त्याला आपल्या शरीराने केलेल्या कर्माचे फळ भोगावेच लागते. आता ज्या वेळेला या संसारात आपण भटकतो किंवा फिरत असतो, हा जन्म जो आपल्याला मिळालेला असतो, त्यामुळे आपल्याला इथे आल्यानंतर आपण जे कर्म केलेलं आहे, पूर्व कर्म जे केलेलं आहे, म्हणूनच पुन्हा पुन्हा त्याच शब्दावर आपण येतो किंवा त्याच वचनावर आपण येतो की मना त्वाचिरे पूर्व संचित केले तयासारिखे भोगणे प्राप्त झाले. शरीराने केलेल्या कर्माचे फळ भोगावे लागते. अनेक विघ्नांमुळे येथे त्याला आपल्या कामात सफलता प्राप्त होत नाही. आणि मग ही विघ्न कशाची येतात? तर तुम्ही केलेले जी कर्म असतात ती कर्म आपल्याला विघ्न आणतात. म्हणजे आपण त्या ज्या काम आता आपण या गृहस्थाश्रमात या जन्मात ठरवलेलं आहे त्या कामात आपल्याला पुरेसं यश मिळत नाही, तरी सुद्धा तो आपले श्रम मिटवणाऱ्या श्रीहरी आणि श्री गुरुदेवांच्या चरणारविंद मकरंद मधुचे रसिक असलेल्या भक्त भ्रमराच्या मार्गाने जात नाही. वारंवार अपयश येऊन सुद्धा माणसाला सुबुद्धी सुचत नाही. त्यावेळेला माणूस आपल्या भावनांच्या किंवा अहंकाराच्या मी करता आहे, मी पुन्हा यश मिळवीन, मी पुन्हा प्रयत्न करीन. पुन्हा प्रयत्न करायला पाहिजेतच, पण त्यात इथे भगवंतांचा अधिष्ठान पाहिजे. भगवंतांना तुम्ही जर अनन्य शरण गेला असाल तर तुमच्या कर्म फळाची जी तुम्हाला भोगावी लागणारी तीव्रता आहे ती निदान कमी होते आणि तुम्हाला या जन्मी तुम्ही सफल होण्याच्या मार्गावरती निदान राहू शकता. पण त्या वेळेला आपल्याला ती 6 इंद्रिय किंवा आपला अहंकार, आपलं मन हे आपल्याला भगवंतांच्या चरणाशी अनन्य होऊ देत नाही. इथे ते म्हणतात की मनासहित 6 इंद्रियेच या संसार वनात आपल्या कर्मांच्या दृष्टीने डाकूप्रमाणे आहेत. त्यांनी आपल्या स्वभावावर, आपल्या चांगुलपणावर, आपल्या सात्विकपणावरती दरोडा घातलेला आहे आणि त्यामुळे आपल्यातील राजस आणि तामस गुण प्रभावी झालेले आहेत आणि आपण वेडवाकडं वागतो किंवा अहंभावानी वागतो आणि इंद्रियांच्या अधीन होऊन आपण ते काम करतो, त्यामुळे आपला मार्ग चुकतो. पुढे दुसरा श्लोक बघा. तद्यथा पुरुषस्य धनं यत् किंचित धर्मोपैकं बहुकृच्छ्राधिगतं साक्षात् परम पुरुषाराधन लक्षणो योऽसौ धर्मस्तन्तु सांपराय उदाहरन्ति. तद्धर्म्यं धनं दर्शन स्पर्शन श्रवणास्वादनावघ्राण संकल्प व्यवसाय गृह ग्राम्योपभोगेन पुनाथस्याजितात्मनो यथा सार्थस्य विलुम्पन्ति. पुष्कळसे कष्ट करून पुरुष जे धन मिळवतो त्याचा धर्मामध्ये उपयोग झाला पाहिजे. काल सुद्धा आपण बघितलं की जे काही आपण मिळवतो त्यातला काही भाग हा आपल्या धर्मासाठी, दान धर्मासाठी, देवधर्मासाठी ठेवला पाहिजे. त्याचप्रमाणे काही भाग आपण पुढच्या जीवनासाठी ठेवला पाहिजे आणि काही भाग आपल्या मुलाबाळांसाठी ठेवून मग उरलेला म्हणजे आपल्यासाठी आपण किती ठेवायचा त्याचं पर्सेंटेज आपण ठरवायला पाहिजे. आणि ते जर सगळंच उपभोगात आपण खर्च करणार असू तर ते योग्य होत नाही. तुमच्याकडनं दानधर्म झाला पाहिजे, तुमच्याकडनं धर्म कार्यासाठी काही पैसा खर्च झाला पाहिजे, तुमच्याकडनं अन्नदान झालं पाहिजे आणि तर भगवान परम पुरुषाच्या आराधनाच्या रूपात जर तुम्ही काही पैसा खर्च केलेला असेल काही टक्के तर परलोकातील कल्याणाला तो पैसा कारण म्हणजे तुमच्याकडनं पुण्य कर्म जे होतं ते तुम्हाला परलोकाला घेऊन जात आणि ते पुण्य कर्म सुद्धा विशुद्ध भावाने केलेलं असलं पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही ते पुण्य कर्म कराल त्यावेळेला जर 17 वेळा म्हणाल हो मी या देवळाला एवढी देणगी दिली आहे, हो मी ही नदीचा घाट बांधलाय, मी अमकं केलंय, मी तमकं केलंय, असं जर तुम्ही त्याची जाहिरातबाजी करणार असलात, फेसबुकवर रोज टाकणार असलात
की हे दान धर्म करतांचे फोटो, मी इतकं दान केलं, या संस्थेला दिलं, त्या संस्थेला दिलं, तर त्या पुण्याचा वाटा किंवा त्या पुण्याचं फळ तुम्हाला प्राप्त होत नाही. इथे तेच सांगतात, परलोकाला कल्याणकारक जर व्हायचं असेल तर उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला कळता कामा नये. तसंच धर्मासाठी आपण केलेलं काम सुद्धा बोलून दाखवण्याची गरज नसते. ज्या वेळेला आपण साधना करतो, अनुष्ठान करतो, एखादा जप करतो, तर त्यावेळेला त्याची जाहिरात करायची नसते की मी इतके कोटी जप केला, मी इतकी पारायण केली, मी इतक्या परिक्रमा केल्या. ते सांगायची आवश्यकता नाही. ते तुमच्या मनाला, तुम्हाला आणि परमेश्वराला फक्त माहिती असलं पाहिजे, तर त्याचा उपयोग तुम्हाला पारलौकिक कल्याणासाठी होईल, म्हणजे भगवंतांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा तुम्हाला उपयोग होईल. परंतु ज्या मनुष्याचा बुद्धिरूप सारथी विवेकही नसतो, ज्याचं आपल्या विवेकावर नियंत्रण नसतं आणि मन ज्याचं ताब्यात राहत नाही, त्याच्या त्या धर्मोपयोगी धनालाही मनासहित इंद्रिये, 6 इंद्रिये, पाहणे, स्पर्श करणे, ऐकणे, स्वाद घेणे, वास घेणे, संकल्प विकल्प करणे आणि निश्चय करणे, या वृत्तींच्या द्वारा गृहस्थोचित विषयोभोगात फसवून तो अशा प्रकारे लुटला जातो की जसे बेईमान प्रमुखाचे अनुकरण करणाऱ्या बेसावध व्यापाऱ्यांच्या समूहाचे धन चोर लुटारू लुटून नेतात. आता इथे त्यांनी म्हटलेलं आहे, पाहायचं नाही. आपण ज्या वेळेला नैवेद्य दाखवतो त्यावेळेला आपले दोन्ही डोळे आपण बंद करून देतो, प्राणायस्वा, अपानायस्वा, उदानायस्वा, व्यानायस्वा म्हणून आपण त्यांना तो वास देतो, आपण ते बघत नाही. जसं आपण देवाला व्हायला फुलं काढून आणली तर त्या फुलांचा आपण वास घेत नाही, आणि जर वास घेतलेलं फुल असेल तर आपण ते देवाला अर्पण करत नाही. कारण अर्पण आपल्या मनाची सुद्धा वासना त्या अन्नावर किंवा त्या वासावर जाता कामा नये, ज्या योगे ते उच्चिष्ट होईल. दूध ज्या वेळेला आपण गरम करतो आणि ते जर आपल्याला नैवेद्यासाठी काढायचं असेल किंवा दुसऱ्या कोणाच्या कपात काढायचं असेल तर स्त्रिया सहज स्वाभाविकपणे काय करतात, ती साय पडू नये म्हणून त्याच्यावर फुंकर मारतात. फुंकर मारल्यानंतर ते दूध उच्चिष्ट होतं असं मानलं जातं, ते नैवेद्याला चालत नाही, किंवा म्हणजेच भगवंतांना ते आपण अर्पण करू नये, आपण ते उच्चिष्ट केलंय, किंवा असं उच्चिष्ट केलेलं आपण दुसऱ्याला सुद्धा प्यायला देऊ नये. मग ती चमच्यानी साय बाजूला करावी किंवा चमच्यानी आधी साय काढून घ्यावी आणि मग प्लेन दूध तुम्हाला वापरायचं ते वापरावं. म्हणजे अशा प्रकारच्या रोजच्या कृत्यात सुद्धा आपण, कार्यात सुद्धा आपण ह्या गोष्टी पाळण्याची गरज आहे. म्हणजेच तुमचा संकल्प विकल्प मनाने सुद्धा त्या अन्नाच्या साठी तुमची वासना होणार नाही, की ज्या योगे भगवंतांचा प्रसाद म्हणून तुम्ही ते नंतर ग्रहण करणार आहात किंवा करू शकता, पण ते अर्पण करण्यापूर्वी त्याच्याबद्दल तुमच्या मनात कुठलीही वासना येता कामा नये. आणि म्हणून असं सांगितलं जातं की स्वयंपाक करताना नामस्मरण करावं. नामस्मरण करता करता केलेला स्वयंपाक हा भगवंतांना खूप प्रिय असतो, कारण तो उच्चिष्ट होत नाही किंवा तिथे आपली वासना जात नाही. आपलं मन त्या नामात, भगवंतांच्या नामात गुंतलेलं असतं. नाहीतर आपलं मन किंवा आपली इंद्रिय आपल्याला फसवून, आपल्याला बेसावध ठेवून धन, आपलं जे धन मिळणार असतं पुण्यधन, आपल्याला ते चोर लुटारू प्रमाणे घेऊन जातात, असं इथे शुकमुनी परीक्षित राजाला सांगतायत. 3रा श्लोक बघा. अथ च यत्र कौटुंबिका दारापत्यादयो नामना कर्मणा वृकशृगाला एवानिच्छतोपि कदर्यस्य कुटुंबिन पुरणकवत् संरक्षमाणं निशतोपि हरन्ति. एवढेच काय, त्या संसार वनात राहणारे त्यांचे कुटुंबीय सुद्धा, ज्यांना पत्नी, पुत्र वगैरे इत्यादी म्हटलं जातं, परंतु ज्यांची कर्मे प्रत्यक्ष लांडग्या कोल्ह्याप्रमाणे असतात, त्या अर्थलोलूप कुटुंब प्रमुखाचे धन त्याची इच्छा नसतानाही त्याच्या देखतच हिसकावून घेतात, की जसे कोल्हा धनगर राखण करीत असलेल्या मेंढ्या पळवून नेतो. म्हणजेच राखणदार म्हणून जर कोल्ह्याला ठेवलं मेंढपाळांनी, तर तो कोल्हाच त्याच्या मेंढ्या खाऊन निघून जातो. तसंच आपले नातेवाईकच आपलं धन जर आपण बाजूला काढलेलं असेल, कशाला पाहिजे बाजूला काढायला, आता काही ती सत्यनारायणाची पूजा करायला नकोय असं मुलं म्हणतात, आणि ते पैसे घेतात आणि बाहेर हॉटेलिंग, सिनेमा याच्यावर उडवून येतात. म्हणजेच
आपलेच नातेवाईक, आपलेच सगळे सोयरे, आपलेच संबंधी आपल्याला ते पैसे खर्च करायला भाग पडतात आणि आपण या संसार वनात पापाचे भागीदार होतो. पुढे बघा चौथा, यथा यनुवत्सरम कृष्यमाणमप्यदग्ध बीजम क्षेत्र पुनरेवा वपन काले गुल्मतृण विरुद्धिर्ग गौहरमिव भवत्येवमेव गृहाश्रमः कर्म क्षेत्र यस्मिन् ही कर्माण्युत्सीदन्ति यदयं काम करंड एष आवसथा. जसे एखादे न भाजलेले शेत दरवर्षी नांगरट केल्यावर बी पेरण्याची वेळ आल्यावर पुन्हा झुडपे, वेली, गवत इत्यादींनी भरून जाते. त्याचप्रमाणे हा गृहस्थाश्रम आहे, म्हणजे शेतामध्ये आपल्याला तण काढत राहावं लागतं, ती जमीन भाजावी लागते की ज्या योगे त्या जमिनीवर असलेलं तण सगळं जळून जाईल आणि मग पुन्हा नांगरणी करून पुन्हा त्याच्यात पाणी मारून मग पेरणी करावी लागते. त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा आपल्या देहाची नांगरणी आणि पेरणी ही जर उत्तम व्हावी असलं वाटत असेल तर आपल्याला हा गृहस्थाश्रमही कर्मभूमी असल्याने येथे सुद्धा कर्माचे सर्वथा उच्चाटन कधी होत नाही असं म्हटलेलं आहे. कारण हे घर कामनांचा पेटार आहे. इथे कामना सतत सातत्याने जितके श्वास आपले होतात तितक्या कामना आणि संकल्प विकल्प आपलं मन करत असतं. त्यामुळे कर्माचं सर्वथा उच्चाटन कधीच होत नाही. आता गीतेमध्ये भगवंत म्हणतात नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते यवशः कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः. एकही क्षण असा जात नाही की आपण कर्माशिवाय राहिलोय. आता मी म्हटलं मी नुसती बसलीये तरी सुद्धा माझे डोळे बघत असतात, माझे कान ऐकत असतात, मुखाने मी काहीतरी म्हणत असते. म्हणजे आपण प्रत्यक्ष देहाची हालचाल करत नसलो तरी सुद्धा आपल्या क्रिया चालू असतात. ज्ञानग्रहण आपण करत असतो किंवा आवाज ग्रहण करत असतो, वासाचं ग्रहण करत असतो, श्वास घेत असतो, मनात काहीतरी विचार चाललेले असतात, पोटामध्ये पचनाचं काम चाललेलं असतं, रक्ताभिसरण चालू असतो, श्वासोच्छ्वास चालू असतो. म्हणून भगवंत म्हणतात नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. इथे तेच म्हणतात ते येथे सुद्धा कर्माचे सर्वथा उच्चाटन कधीही होत नाही. काम नाही असा क्षणच जात नाही. कारण हे घर म्हणजे हा देह म्हणजे हे घर किंवा हे क्षेत्र आहे आणि हे आत्म्याचं घर आहे आणि हे क्षेत्र म्हणजे ही शेती आहे. इथे सतत सातत्याने नांगरट केली पाहिजे, तण काढले गेले पाहिजेत, झुडपं, वेली, गवत जे शेतात बी पेरल्यानंतर सुद्धा जसं ते बीज उमलून येतं त्याला पाणी घातल्यावर तसं इतर बिया सुद्धा उमलून येतात किंवा अंकुरतात आणि ज्यात आपल्याला उपयोगी असतात असं नाही. ते कदाचित नुसतं गवत असतं. त्यामुळे जे धान्याचं बीज आपण पेरलेलं असतं त्याचं पोषण नीट होत नाही. त्याला तण असं म्हणतो. ते तण उपटून काढावे लागतात. त्यावेळेला पेरलेल्या धान्याचं नीट पोषण होतं. जमिनीत जे पोषण मूल्य आहेत ती सगळी त्या बीजाला उत्तम प्रकारे मिळतात. तसंच आपल्या मनामध्ये सुद्धा अनेक तण, अनेक गवतचे प्रकार निरनिराळे सातत्याने उगवत असतात. तर त्याचे ते तण काढून टाकले पाहिजेत आणि शुद्ध बीज त्यात पेरत राहिलं पाहिजे. जेव्हा शुद्ध बीज आपण त्या मनामध्ये पेरत राहतो त्यावेळेला आपल्याला शुद्ध फळं चाखायला मिळतात. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. त्यामुळे आपलं मन सातत्याने शुद्ध होण्यासाठी हे नामस्मरण आपल्याला उपयोगी पडतं. का घ्यायचं? सातत्याने नाम का घ्यायचं? काय आमचे ओठ हे होत दुखत नाही, तोंड दुखत नाही, गालाचे बोलून 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 नाम घेऊन घेऊन स्नायू दुखायला लागतात का? स्नायू दुखायला लागत असेल गालाचे तर वैखरी वाणीनी घेऊ नका ना, परावाणीनी सुद्धा तुम्ही घेऊ शकता, पश्चंती वाणीनी तुम्ही घेऊ शकता, मध्यमेनी तुम्ही घेऊ शकता. परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी 4 प्रकारच्या वाणी आपल्याला परमेश्वराने दिलेल्या आहेत. नुसतं मनातल्या मनात श्रीराम जय राम जय जय राम तुम्हाला म्हणता येतं. त्यासाठी ओठांची हालचाल सुद्धा करायची गरज पडत नाही.
मनाने आपण परमेश्वराचं सगुण साकार रूप आपल्या मनाभोवती उभं करू शकतो, मनासमोर त्याचं चित्र डोळ्यांनी पाहू शकतो आणि त्या चित्राची नुसत्या डोळ्यांनी आपण पूजा करू शकतो. डोळे दुखतात, डोळे बंद करून घ्या. म्हणूनच डोळे बंद करून अंतर्मुख व्हा, तुमच्या आतमध्ये असलेला तो देव पाहायला लागा. म्हणजेच या मनाची नांगरणी आपल्याला सातत्याने केली पाहिजे आणि पेरणी केली पाहिजे, त्याच्यात शुद्ध बीजाची म्हणजे नामस्मरणाची पेरणी केली पाहिजे. आणि त्यातले तण येणारे वाईट संकल्प, ज्या असा प्रकृती जे जे गुण आहेत आपले सत्व रज तम, त्याप्रमाणे ते मनामध्ये तरंग उठत राहतात आणि त्या तरंगांवर आपण मात करून एक समतल असलेलं असं मन आपण निर्माण केलं पाहिजे किंवा ठेवलं पाहिजे. त्या मनाला बॅलन्स माइंड असं ज्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो आपल्या रोजच्या भाषेत, तसं मी सांगते की बॅलन्स माइंड राहिलं पाहिजे, समतोल राहिला पाहिजे मनाचा. समत्व राहिलं तर बुद्धी पण व्यवस्थित राहते आणि इंद्रिय पण व्यवस्थित काम करतात. 5वा श्लोक बघूया. तत्र गतो दंश मशक समाप सदैर मनुजैहि शलभ शकुंत तस्कर मूषकादिभि रूप रुध्यमान बहिः प्राण क्वचित् परिवर्तमानोऽस्मिन् ध्वन्य विद्या काम कर्म भिरुपरक्त मनसानुपपन्नार्थं नरलोकं गंधर्व नगरमुपपन्नमिति मिथ्या दृष्टिरनुपश्यति. त्या गृहस्थाश्रमात आसक्त झालेल्या व्यक्तीच्या धनरूपी बाहेरच्या प्राणांना डास आणि मच्छराप्रमाणे, मच्छर म्हणजे डास आणि मच्छर दोन्ही म्हटलंय त्यांनी, एकाच अर्थाचं दोन. त्यांनी कदाचित त्यांना वेगळे प्राणी काही सांगायचं, बारीक कीटक धरू आपण जे चावणारे आहेत ते नीच माणसांपासून, तसेच टोळ पक्षी चोर उंदीर इत्यादींपासून हानी पोहोचत असते. जसं शेतामध्ये शेत पिकायला लागल्यावर उंदीरांचा सुळसुळाट होतो आणि उंदीर हे धान्य खाऊ लागतात, तसंच ते चोररूपी उंदीर आहेत, कारण ते चोरून खात असतात. किंवा काही वेळेला प्राणी पण शिरतात, कोल्हे उसाच्या क्षेत्रामध्ये शेतामध्ये शिरतात किंवा द्राक्षाच्या मळ्यामध्ये शिरतात आणि तिथली फळं खातात. तसंच आपल्या मनात सुद्धा ते इंद्रियाद्वारा आपली 6 इंद्रिय जी कर्म करणारी आहेत किंवा जी ज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्या मार्फत ती शिरत असतात. आणि कधी या मार्गात भटकत असताना हा अविद्या, इच्छा आणि कर्माने कलुषित झालेल्या चित्तामुळे, आता ज्या वेळेला हे चोर आपल्या मनामध्ये शिरतात त्यावेळेला कशामुळे शिरतात? अविद्या, अज्ञान असेल तर हे चोर आपल्या मनात शिरतात. किंवा इच्छा, नाना प्रकारचे संकल्प विकल्प मनामध्ये उठले की हे चोर आतमध्ये शिरतात. आणि मग कर्मानी कलुषित झालेल्या चित्तानी गंधर्व नगराप्रमाणे मिथ्या असणाऱ्या त्या मर्त्य लोकाला आपण सत्य समजू लागतो. आपल्याला असं वाटतं की काही काळापुरतं आपण इथे आलेलो आहोत पाहुणे म्हणून. जसं आपण आपल्या नातेवाईकांकडे पाहुणे म्हणून जातो, 2 दिवस 4 दिवस 8 दिवस राहतो आणि नंतर आपल्या असं लक्षात येतं की हे आपलं घर नाहीये, ह्या लोकांना आपण परके आहोत, त्यामुळे आता त्यांना आपला त्रास व्हायला लागलाय. त्या क्षणी आपण ते घर सोडून दुसरीकडे जातो किंवा आपल्या घरी पुन्हा येतो. किंवा ज्या वेळेला आपण त्या परक्या पाहुण्यांकडे जातो त्यावेळेला ठरवूनच की नाही, हे पाहुणे आहेत त्यांच्याकडे फार काळ राहायचं नाही, लगेच परत यायचंय आपल्याला घरी. हे जसं आपण मनाने ठरवून जातो व्यवहार करताना, तसंच आपण या पृथ्वी लोकावर आलेलो आहोत, ते पाहुणे म्हणून आलेलो आहोत. हे आपलं कायमस्वरूपी घर नाही. आपलं कायमस्वरूपी घर म्हणजे वैकुंठ धाम आहे. भगवंतांचं घर जे आहे, भगवंत जिथे राहतात, भगवत धाम ज्याला म्हटलं जातं, जिथे आपली माय माऊली आहे, ते आपलं कायमस्वरूपी असलेलं घर आहे. आणि त्या घरामध्ये आपल्याला राहायचं आहे आणि तिथून आपण पाहुणे म्हणून इथे आलेलो. इथला कार्यकाल झाला, इथलं कर्म आपलं संपलं की इथून उठून पुन्हा आपल्याला तिथे जायचंय. मग जर आपल्याला तिथे जायचंय तर पण तरी आपण काय समजतो की जणू आपण या पृथ्वीवर अमरपट्टा घेऊन आलेलो आहोत आणि आपण कायम स्वरूपी इथेच राहणार आहोत. या मर्त्य लोकालाच आपण सत्य समजायला लागतो. प्रत्यक्ष जे खरं आहे त्याच्यावर एक अविद्येचा, एक मायेचा पडदा पडतो.
तो अविद्येचा पडदा बाजूला करायचा आहे, तो मायेचा पडदा बाजूला करायचा आहे आणि सत स्वरूप काय आहे ते समजून घ्यायचंय की हे आपलं खरं घर नाही. त्यामुळे ज्या वेळेला आपल्या मनाला आपण सांगू की हे आपलं खरं घर नाहीये, त्यावेळेला आपला अहंकार जागृत होणार नाही किंवा आपल्याला त्या घराबद्दल ममत्व निर्माण होणार नाही. आणि ममत्व निर्माण झालं नाही की मोह वासना काहीच निर्माण होणार नाही आणि आपोआपच आपण भगवत धामाला जायला अतिशय सहज आणि सुलभपणे जाता येईल किंवा आपण मोकळे होऊ. इथे जो आपला जीव गुंतलेला असतो तो गुंतलेला राहणार नाही. आपल्याला नेहमी असं वाटतं हे ममत्व कसं काढून घ्यायचं. तर इतका सोपा उपाय आहे की ही मी इथे पाहुणी म्हणून राहते आहे, हे घर माझं नाही, त्यामुळे या घराची सत्ता माझ्याकडे नाही, मी या घराची मालकीण नाही, तर माझ्याकडे या घराचं ममत्व असण्याचंही कारण नाही. मी जर पाहुणी आहे तर मला हे घर आज ना उद्या सोडून जायचं आहे, तर मी त्या जायच्या मार्गावरची वाटचाल चालायला सुरुवात केली पाहिजे. जसं लहान मूल असतं, त्याला ज्या वेळेला पहिल्यांदा शाळेत पाठवलं जातं त्यावेळेला त्याची आई त्याच्या मनाची तयारी करत असते. हा, आता उद्या तुला मी शाळेत पाठवणार आहे, शाळेत छान बाई असतील, बाई तुला गाणी शिकवतील, गोष्टी सांगतील, मग मी तुला छान डबा देईन, तुला नवीन बूट घेऊ, नवीन ड्रेस घेऊ, नवीन दप्तर घेऊ. निरनिराळी आमिष ती तिला दाखवत असते आणि ती सांगत असते की तुला शाळेत जायचंय. आणि मग त्याला त्या शाळेबद्दल ओढ वाटायला लागते आणि मग तो शाळेत जायला लागतो. पहिल्यांदा एक दोनदा रडला तरी हळूहळू तो शाळेत रमतो आणि इतकं की सुट्टीत नंतर त्याला कंटाळा येतो की अरे बापरे, किती मोठी ही सुट्टी आहे, मला केव्हा एकदा घरी जायला मिळेल, शाळेत जायला मिळेल. म्हणजे त्या घरात त्याला कंटाळा येतो. तसंच ही आपली शाळा आहे, भगवंतांचं घर ही आपली शाळा आहे, ते आपलं परमधाम आहे आणि त्या परमधामाला आपल्याला जायचंय. आता आपण आपल्या मनाला रोज सांगितलं पाहिजे, त्या परमधामाला गेलास की तुला भगवंतांचा सहवास मिळणार आहे. मग भगवंत तुला रोज नवीन गोष्ट ऐकवतील, भगवंतांचं दर्शन, सगुण दर्शन तुला रोजच्या रोज होईल. बघ मना, इथे तुला ते होत नाही, तुला भगवंतांचा सहवास इथे मिळत नाही. इथे तुला कल्पना करावी लागते, पण तिथे सत स्वरूपात तू भगवंतांच्या जवळ असशील, तू तुझ्या आईच्या जवळ असेल, आईच्या कुशीत तुला शिरायला मिळेल. अशा प्रकारचं आपण आपल्या मनाला शिकवण दिली तर आपला इथला सहवास म्हणजे इथला जो हे राहणं आहे आपलं ते सुसह्य होईल की नाही. आपल्याला थोड्या काळासाठी तिथे राहायचंय ही मनाची समजूत होईल आणि जीव सोडणं किंवा हा लोक सोडून आपल्याला त्या धामाला जाणं सुसह्य होईल किंवा सहजपणे ती क्रिया घडेल. आपल्याला देह सोडायला अवघड जाणार नाही. म्हणजे मर्त्य लोकाला जे आपण सत्य समजतोय ते सत्य आपण समजणार नाही. पुढे बघा 6वा श्लोक. तत्र च क्वचिदात पोदक निभान विषयानुपधावती पान भोजन व्यवायादी दिव्य सनलोलुपहा. नंतर खाणे पिणे स्त्री संग इत्यादी छंदात गुंतून मृगजळाप्रमाणे असणाऱ्या खोट्या विषयांच्या मागे आपण धावत जातो. ज्या क्षणी आपण या मर्त्य लोकाला सत्य समजतो आणि इथे राहणं आपल्याला आवडू लागतं आणि आपण ह्या आपल्या आजूबाजूच्या असलेल्या मुलं बाळ नातेवाईक नवरा बायको यामध्ये गुंतून जातो आणि तेच खरं आहे असं मानून चालायला लागतो. त्याच वेळेला आपल्याला खाण्यापिण्यात रस निर्माण होतो. हे चांगलं चुंगलं खाल्लं पाहिजे, आज काय अमुक सण आहे, हा पदार्थ केलाच पाहिजे, ते मला आवडतं खायला प्यायला. किंवा स्त्री संघ पुरुष संघ आपल्याला घ्यावासा वाटणं किंवा इतर छंदात आपण गुंतून जाणं हे मृगजळाप्रमाणे असलं तरी आपण मात्र त्याला सत्य म्हणून त्याच्या मागे या विषयांच्या मागे आपण धावत राहतो. जसं मृगजळ आपल्याला असं वाटतं की पाणी आहे पाणी आहे म्हणून आपण जातो. ऊन खूप असतं तापलेलं, वाळू असते आणि त्या वाळूवर पाण्यासारखा आभास निर्माण होतो आणि तहानेलेल्या जीवाला असं वाटतं की तिथे पाणी आहे म्हणून माणूस पळत पळत तिथपर्यंत जातो आणि मग कळतं की नाही, ते मृगजळ आहे, ते पाणी नाहीये. तशी आपली अवस्था या मृत्यू लोकामध्ये मर्त्य लोकामध्ये होते आणि तशी व्हायची नसेल तर आपल्या मनाला सातत्याने सांगितलं पाहिजे की आपली आई परमधामात राहते, आपल्याला आईला भेटायला लवकरात लवकर जायचं आहे, आपल्या आईच्या कुशीत आपल्याला शिरायचं आहे, ते आपलं खरं घर आहे, हे आपलं खरं घर नाहीये. असं जेव्हा वारंवार आपण सांगू तेव्हा आपलं ममत्व किंवा आस्था
किंवा प्रेम या इथल्या मोहाविषयी निर्माण झालेले हे दूर होईल आणि आपल्याला खरं काय सत्य ज्ञान कळेल. 7वा श्लोक आपण बघूया. क्वचिच्चा शेष दोष निषदनम पुरुष विशेषम तद्वर्ण गुण निर्मित मती सुवर्ण मुपादित्य सत्यग्नी काम कातर इवोल्मुख पिशाचम. कधी बुद्धीच्या रजोगुणाने प्रभावित होऊन सर्व अनर्थांचे मूळ असलेल्या अग्नीच्या मूळ रूप सोन्यालाच सुखाचे साधन समजून ते मिळवण्यासाठी आशाळभूतपणे अशा प्रकारे धडपड करतो की जसे जंगलात थंडीने गारठणारा मनुष्य अग्नीसाठी व्याकुळ होऊन आग समजून आग्या वेताळाच्या मागे धावतो. आता हा संसार हे अरण्य आहे, हे वन आहे. या अरण्यात आपण पूर्णपणे या रजोगुणाच्या प्रभावाने धावतो आहोत. कशाच्या मागे धावतोय? रजोगुण काय करतं? कार्यप्रवृत्त करतं रजोगुण. आणि सद्गुण काय करतात? तर भगवंतांची आठवण सातत्याने करून देतात. आणि रजोगुण आपल्याला सद्गुणापासून दूर दूर नेतात, सत प्रकृतीपासून आपल्याला दूर दूर नेतात. आणि त्यामुळेच आपल्याला असं वाटतं की अरे वा ते छान सोनं आहे. अग्नी जसा प्रदीप्त होतो तसं त्याचं तेज सगळीकडे वाढत जातं. आता या थंडीच्या दिवसात आपल्याला असं वाटतं की शेकोटी पेटवावी, त्या अग्नीजवळ बसावं. पण ती जेवढी शेकोटी आपल्याला उष्णता प्रदान करते तेवढंच ती शेकोटी आपल्याला हानिकारक सुद्धा असते. मम तापम पा कुरुदेव, मम पापम पा कुरुदेव.